एक चांगली चर्चा होत आहे. मित्रांनो, माझा प्रश्न थोडा संभ्रम निर्माण करणारा आहे. मी स्मिताताईला विचारू इच्छितो, त्या EVM अगेन्स्ट इंडिया हे सुद्धा चालवतात. तर मित्रांनो, आजपर्यंत मी जवळपास 45 वर्षापासनं मी सामाजिक लढ्यामध्ये आहे. त्यानंतरपासनं दीक्षा शेंडे मला चांगलं ओळखतात. तो मित्रांनो, माझ्या मनामध्ये एक संभ्रम आहे की ही जे संविधान परिषद आहे, संविधानावर जेवढे काही व्याख्यान होतात, जेवढ्या काही परिषदा होतात, त्या बहुतेक आंबेडकरी जनता घेतात मोठ्या प्रमाणात. नाही, आंबेडकरी जनता म्हटलं की ते बौद्ध समाज आहे. बाकीचे समाज तर बौद्ध समाज आहे आणि त्यामध्ये OBC, ST आणि NT हे सहभागी होत नाही मोठ्या संख्येने. मात्र एक माझ्या लक्षात आलं की जेव्हा जेव्हा आपल्या मंचावर लोक येतात, तर मुस्लिम समाजाचा असो की तुम्ही टीका करत नाही, परंतु इथे भाषण देऊन आपलेच लोक जास्तीत जास्त श्रोते असतात, त्यांचे फार कमी असतात. अशा वेळी यांना आपण नेते बनवतो. काही दिवस आपले नेते बनता, इथं भाषण देऊन मोठे होतात आणि लगेच कुठल्या तरी पार्टीमध्ये निघून जातात. तुम्हाला आता काही अनुभव आले असतील. संविधान चौकामध्ये तुम्ही जे EVM अगेन्स्ट इंडिया घेत होते, त्यापैकी एक मोठा नेता झाला, कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये गेला आणि आपले जागरूक ठिकाणी हजारो कार्यक्रम त्याचे झालेले आहेत. असे अनेक नेते मी बघितलेले आहेत आजपर्यंत. तर मित्रांनो, SC, ST, OBC यांना संविधानाच्या ह्या म्हणजे मालिकेमध्ये आपण आणण्यासाठी फक्त आपणच प्रयत्न केले. त्या समाजातल्या लोकांनी त्या ठिकाणी संविधानाच्या रॅली तयार केल्या पाहिजे, संविधानाची परिषदा घेतल्या पाहिजे आणि होत नाही आपल्या भरोश्यावर फक्त आपण संविधान वाचवू शकत नाही असं मला वाटतं. यावर बोला. खूपच गंभीर आणि महत्वपूर्ण प्रश्न दादाने विचारलेला आहे. त्याचं उत्तर एका शब्दात द्यायचं झालं तर असं आहे दादा, की गेले 75 वर्ष जसं या ठिकाणी आपण स्वतंत्र दिवस 26 जानेवारी म्हणजे त्या म्हणतो की त्या दिवशी संविधान अंमलात आहे, गणराज्य म्हणतो, बरोबर. गेल्या 75 वर्षापासून हे जे आहे हा म्हणजे संविधानाचा गौरव वास्तविक पाहता हे तमाम देशातील जनतेने करायला हवा होता, पण तो होऊ नये. नाहीतर गणराज्य सोबतच संविधान राज्य हा शब्द लावला असता, सरकारने लावला असता की नाही. जसं आपण गणराज्य म्हणतो, संविधान राज्य का म्हणतात नाही. मग ते बालवयापासूनच हे बीज येथील विद्यार्थ्यांमध्ये म्हणा, देशातील लोकांमध्ये ती कशी रुजल्या जाईल. आणि म्हणूनच यासाठी